हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हो, पाऊस खूप पडतोय. दिवस रात्र पाऊस पडतोय. निवाला तर सुट्टी दिलेली आहे शाळेला. ती पण त्यामुळे छानपैकी मस्त कार्टून वगैरे बघत अगदी मजेत आहे. त्यामुळे घरात वेळ छान जातो. काहीतरी सारखं असते तिचं, आई भजी कर, आई वड्या कर, अमुक कर, गरम गरम खायला आवडते. त्यामुळे खूप पाऊस पडतो. आपल्याकडे पण पाऊस पडतोय का सांगा मला. आज आपण सहज गप्पा मारणार आहोत. आपले तसं एक विचार आहे लोकांचा. मुलगा असू देत, मुलगी असू देत, जबाबदारीनं वागत नसले की लोकांना वाटते ओके लग्न करून टाकूया. लग्न केलं की व्यवस्थित होते सगळं. पण असं होते का हो? लग्न झालं की सगळं व्यवस्थित होते? माझी ओळखीची एक मुलगी आहे. तिचे आई वडिलांनी असं केलं, लग्न केलं तिचं. जास्त काही एन्क्वायरी केली नाही का कोणाठोक. मुलगा काही व्यवस्थित वागत नव्हता. मुलाच्या आई वडिलांनी ठरवलं होतं एकदा लग्न झालं की त्याला जबाबदारी येईल आणि तो व्यवस्थित वागेल असं म्हणून लग्न केले. पण लग्नानंतरही फार काही त्याचे वागणे फरक पडला नाही. ही किती दिवस राहणार तशी? सारखं ह्याचं बाहेर जाणं, रात्री उशिरा येणं, ड्रिंक्स करणं आणि काही. त्यामुळे तो काही सुधारला नाही. हिचं आयुष्य मात्र अतिशय काय नरक यातनाने भरलं म्हणायला हरकत नाही. तेवढ्यात एक मूल झालं आणि मूल झालं तरी सगळं इझी होते का? ते मुलाला बघायला ह्याला त्याला पैसा पाणी सगळं लागते का नाही? असे दिवस जात होते. मग त्याची आई होती, आई पण वारली. त्यामुळे आईला फॅमिली पेन्शन येत होती, ती पण बंद झाली. त्यामुळे घरात पैशाचं येणं तर बंदच झालं. त्यामुळे हिला खूप हाल काढावे लागले. खूप चांगले घरातले आहे हो मुलगी आणि तिला असं स्वाभिमान आहे. ती म्हणाली माहेरी म्हणून कसं जायचं, काय म्हणून जायचं, एवढंसं मूल आहे. मग तिनं ठरवलं, कोणाचे स्वयंपाक तिला छान येत होता. त्यामुळे लोकांचे घरी आता स्वयंपाक पाणी म्हणा, पोळ्या आता हे करायला जातीये. 2 वेळचं स्वयंपाक केला तरी 10,000 वगैरे घेतीये ती. दोन्ही वेळेला येऊन स्वयंपाक पाणी करायचं, काही भांडी घासून टाकायची, ती पण घासून टाकून जातीये. म्हणजे हे बघा, नुसतं आपल्याला वाटते लग्न झालं की सुधारतात, लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होईल म्हणून आई वडील असे निर्णय घेतात. पण हे मला तर वाटते कंप्लीट चुकीचं आहे. कोणी असा करू नये. तो मुलगा किंवा मुलगी लग्न करा म्हणाले तरी आधी तू सुधारून दाखव, मग लग्न करतो म्हणायला पाहिजे. हे बघा, त्यांचं आयुष्य तरी त्यांचं तेही खराब करून घेतलेलं आहे. मग त्यांच्याबरोबर दुसऱ्याचं आयुष्य कशाला आपण खराब करायचं ना? मला वाटते एवढी प्रत्येकाला जाण पाहिजे. कोणी मुली असो मुलं असो, कोणी दुसऱ्याचं आयुष्य आपण खराब करता कामा नये. आता नुकतंच आपण सियाचं वाचत होतो. आता कळलं तिनं 4 महिन्यापूर्वी तिचे बॉयफ्रेंड चेतन बरोबर लग्न केलं होतं म्हणे. तिनं त्याच्याबरोबर लग्न केलेलं होतं ते. ती इकडे केतन बरोबर कशाला राहायचं? लग्न करून देतो तोच फोटो पाठवायचा ना.
सासरी एक माहेरी एक सगळ्यांना कळलं असतं. तर न करता इकडे केतन बरोबर पण हिंडायचं, फिरायचं, जेवायला जायचं, गिफ्ट घ्यायचे आणि ॲट द एंड ऑफ द डे त्याला मारून टाकलं. अहो, हे काही चांगलं आहे का असं करणं? नाही का नाही. त्यामुळे प्रत्येकानं मला वाटते आधी व्यवस्थित निश्चय करावा. ओके, मी ह्या माणसाशी किंवा ह्या मुलीशी कोणाशी लग्न केलं की मी व्यवस्थित वागणार आहे. मी तिचे किंवा त्याला कधी दुःख देणार नाही. त्यामुळे मला वाटते प्रत्येक मुलांना आणि मुलींना लग्नाच्या आधी हे नक्की करायला पाहिजे, मी हे लग्न केलं तर मी माझे पार्टनरला कुठल्या प्रकारचं दुःख देणार नाही. नाही ते करूच नका ना. हल्ली कोणाचाही आग्रह नाहीये. हल्ली कोणी लग्न करणार नाही म्हटलं तर हल्ली आई वडील सुद्धा फार मागे लागत नाही. आता माझे ओळखीचे कितीतरी मुलं मुली आहेत, ते म्हणतात आम्हाला लग्न करायचं नाही. आई वडील पण म्हणतात ठीक आहे राहू देत की. आता परवाच्या मी एका ओळखीच्या मैत्रिणीकडे गेलो होतो. तिची मुलगी आहे 36 वर्षाची, अजून लग्न झालं नाही. माझी मैत्रीण म्हटलं अगं काय तिचं लग्नाचं नाही का बघणार? ती म्हणाली कशाला, ऐश्वर्या राहायचं नाही का 38व्या वर्षी लग्न झाला, नशिबात असलं की होईल. नाही ते नाही. म्हणजे हल्ली आई वडील सुद्धा असे निवांत झालेले आहेत. कोणी कोणाला लग्नासाठी असं जास्त प्रेशराईज करत नाही. आणि आईवडिलांनी पण समजून घ्यायला पाहिजे, लग्न म्हणजे काही असं औषध नव्हे. लग्न झालं की लगेच सुधारतो तो मुलगा किंवा मुलगी, जबाबदारीनं वागते, व्यवस्थित वागते, असं होत नाही. आपण दुसरेचं आयुष्य आणि बर्बाद करून टाकतो आणि त्याचा पाप नक्की ते माणसाला लागणार आहे. ते कोणी स्त्री असो पुरुष असो, मी असं म्हणत नाहीये. त्यामुळे असे कोणी विचार करत असलं तर ते हा विचार सोडून टाकावा. त्याच्याऐवजी आपल्या पाल्यांना सांगावं, आधी तुम्ही व्यवस्थित वागून दाखवा, मग मी तुझं लग्नाचं बघतोय किंवा बघते किंवा नंतर लग्न करते. अहो, काही मुलं अशी आहेत, काही मिळवत नाहीत, काही काम करत नाहीत आणि आई वडिलांना मागे लागतात लग्न कर म्हणून. अहो, मुली काही अशा रस्त्यावर पडल्यात का ह्यांना द्यायला? कोण ह्यांना मुलगी देणार हे व्यवस्थित वागत नाही म्हटल्यावर? नाही मुली मिळत, मग लग्न होत नाहीयेत आणि लग्न करू पण नाहीये. मुलगी असो मुलगा असो, वागणं व्यवस्थित नाही, दुसरे व्यक्तीला म्हणजे पार्टनरला आनंद, सुख, मदत करू शकणार नाही. आपण 4 पैसे मिळवू शकत नाही. ते बिलकुल लग्न करू नये असं मला वाटते. मला कळत नाही का आई वडिलांना असं वाटते लग्न झाल्यावर सुधारेल, मुलगी सुधारेल, मुलगा सुधारेल. त्यांना माहीत असते आपल्या मुलीची काही काही लफडी असतात, कोणाबरोबर काय करते ते आई वडिलांना माहीत असते. पण त्यांना वाटते लग्न झाल्यावर सुधारेल सगळं. किंवा आपला मुलगा दारू पितो, हिंडतो बाहेर, व्यवस्थित वागत नाही, जबाबदारी घेत नाही, हे आई वडिलांना माहीत आहे, तरी ते लग्न करतात. का? त्यांना वाटते लग्न झाल्यावर सगळं बदलेल, सुधारेल. पण नाही होत तसं. माणूस कधी बदलतो माहिती का? जेव्हा त्याला स्वतःला वाटते मला बदलायला पाहिजे, मला असं नाही राहायचं. त्याला स्वतःला वाटलं तरच तो बदलतो, नाही ते कुठली बदल होत नाही. फक्त समोरच्या व्यक्तीला आपण त्रास देतो, मनस्ताप देतो आणि त्याला कारणाशिवाय
डोळ्यातनं पाणी काढायला लावतो. एवढंच होते. त्यामुळे कोणालाही असं वाटत असलं लग्नानंतर ती व्यक्ती सुधारेल, हे 100% चूक आहे. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.